हा ये गाडी बाजूला श्रावणी, खरं खरं सांग मदन, काय केलंयस तू? सानिका घरी आली होती? तू काही चुकीचं तर वागला नाहीयेस ना? ए माझ्या मुलावर आळ घेतेस तुला तर मला मारून मदनची चूक काही सुधारणार नाही आत्या. मी विश्वंभर राजे शिर्केंची मुलगी. सत्य शोधून काढल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही. ओपन चॅलेंज देते मी तुला. मी शुभूला परत या घरात आणून दाखवेन, आणि तेही मानाने. कारण तो खरा आहे. चल आपण गाडी काढू. चल. हो हो चला. मॉम, ही श्रावणी मामाला उलट सुलट तर सांगणार नाही ना? विश्वंभरच्या समोर उभं राहायची श्रावणीची हिंमतही नाही, आणि हिंमत झालीच तर विश्वंभर तिचा एक शब्दही ऐकणार नाही. कारण विश्वंभर फक्त माझ्या तलावर नसतो. त्या शुभंकरचा तर मी कायमचा पत्ता कट केलाय, पण तू मात्र आता गप्प बस, कळलंय? कशाला काळजी करतेस? नाही नाही सासरे बुवा, पण शुभून जरा घाईच केली. ही अशी मारामारी नको होती करायला. काय बोलताय जावई बापू? बहिणीच्या आबरूवरती हात टाकलाय म्हणजे ती डोक्यात राग जाणारच ना. ओ डोकं माझं बी गरम झाले, पण न्याय मिळायला कायदा बिदा आहे की नाही? ही अशी मारामारी करून तोच गोत्यात येणार आहे. शुभू शुभू, का आम्ही ऐकलं ते खरंय? तू मदनला हाणलायस? शुभ, मला काय झालं सांग की. मंत्री साहेबांनी तू काय बोललास का? मंत्री साहेबांनी तुला कामावरनं काढून टाकलंय? होय. मदनवर हात उचलायची तुझी हिंमत कशी झाली? तुला घरच्या सारखं वागवलं, तुझ्यावर विश्वास ठेवला, याचा अर्थ तुला वाटतंय तसं वागायची मुभा दिली नाहीये. चाल, लक्षात ठेव, यापुढे या घरात पुन्हा यायचं नाही. हे तुझं तोंड आहे ना, हे पुन्हा मला दिसता कामा नाही. म्हणजे साहेबांनी तुला घरातनं बाहेर काढलं, कामावर येऊ नको म्हणले? अरे देवा, अरे तुला सांगत होतो ना तू जाऊ नकोस परत म्हणून. काय करून बसलास ये? का त्या मदनला मारलंस तू? शांत हो, तू रडू नको जर. आत्या, जे झाले ते चांगलंच झाले. त्या मदनला हीच शिक्षा मिळायला पाहिजे होती. काय चांगलं झाले? ए शुभू, तू जरा घाईच केली. अशी मारामारी नको होती करायला. अरे आधी एनसी नोंदवायला लागत होती, आता त्यांनी केस केली तर काय करायचं आपण? असं काय बी होणार नाही दाजी. साहेबांनी मला कामावरून काढून त्यांच्याकडनं विषय संपवलाय. नाही ते विषय संपवणारच रे. काय आहे, त्यांना माहिती आहे त्यांचं नाणं खोटं आहे, पण आपण विषय संपवायचा नाही. आत्ताच्या आत्ता जाऊन गुन्हा दाखल करू. चला. दाजी नको, का नको? मी साहेबांचा विचार करून पोलिसांमध्ये जात नाहीये. त्या साहेबांनी काय करायचं? तुझा विचार तुझं ऐकून घेतलं का? त्या मदनला शिक्षा करायची सोडून तुला नोकरीवरून काढला. हा कसला उलटा नाही रे? हो जावई बापू, अहो शुभू म्हणतोय ना हा विषय मिटलाय, मग कशाला उगा जळण्यात लाकडं घालताय? ओ सासरे बुवा, सानिका मेवणी आहे माझी. नाही तुमच्या घरचा जावई मी, आणि जावई म्हणून तुमच्या मागं उभं राहणं कर्तव्य आहे माझं. पर तुम्ही म्हणताय की मी लाकडं घालतोय म्हणून. अण्णा, आपल्यासाठी बोलतायत ना ते, एवढं कळत नाही तुम्हासनी? होय ग शोभे, आम्हाला बी कळतंय शशांक रावाचा लय जीव तुटतोय, पण नाही नवीन नाही. आत्ताच्या आता चौकीत चला. तुम्हाला सांगतो सासूबाई, आपल्या सानूचं एक स्टेटमेंट आणि त्यांचा बाजार उठला म्हणून समजा. अय तुझ्या साहेबाचं मंत्रीपद काढून घेतो की नाही बघ मी. दाजी, मदनला मारून मी त्याला शिक्षा दिली आहे, त्याच्या बरगड्या मोडल्यात मी. त्यामुळे सगळ्यांनी तो विषय थांबवा, कळतंय?
हे काय बोलतोयस तू मॅडम प्लीज प्लीज जावं इथनं. हो अरे मॅडम मला यापुढे फोन बी करत जाऊ नका सांग. साहेबांचा ऐकत जावा, त्यासनी त्रास नका देऊ आणि ती बाई आणि त्या मदनपासून लांब राहा. फक्त माझ्याकडनं काय अपेक्षा करू नका सांग. तू हे असं बोललास तर एकटी काय करू मी? तू तरी मला असं एकटीला अर्ध्या रस्त्यात सोडून नको रे जाऊस. अरे लहानपणीच आई गेली, बाबा काही माझ्याकडे बघत नाहीत. त्या घरात एकटीच वाढली मी. पण मग तू आलास आणि किती छान मैत्री झाली आपली. नाही, मला माझा मित्र गमवायचा नाही. मी आपलं नातं तुटू देणार नाही. आणि अरे मी काय ते लहान आहे का शुभू? नाती कशी जपायची ना हे आता मला चांगलंच माहिती. हे बघ, आपलं मैत्रीचं नातं आणि तुझं बाबांबरोबरचं नातं काही झालं तरी मी तुटू देणार नाही. मग त्यासाठी मला अगदी जगाशी लढावं लागलं ना तरी चालेल मला. शुभू, मी सॉरी म्हणते ना, मी सॉरी म्हणते. प्लीज माझ्या बाबांना माफ कर. अरे पण आता ते तरी काय करणार? त्यांच्यासमोर चित्रच असं उभं केलं गेलं होतं म्हणून ते असे वागले. तुला माहितीये ना ते आत्याला किती मानतात. तिने सगळं त्यांच्या डोक्यात भरवलं. तुला तर माहितीये बाबा कसे आहेत ते असे नाहीये. तू ओळखतोस ना त्यांना. आणि मला हेही चांगलं माहितीये की तुला सुद्धा त्यांची खूप काळजी वाटते. म्हणूनच मला तू कायम आयुष्यभर त्यांच्या बरोबर असावास असं वाटतं.